नमस्कार मंडळी. शाळा सुटली आणि ठरवलं की आज इथूनच आपण दर्शनाला जायचं. मग काय, बसलो स्कूटीवर आणि निघालो. डोंबिवलीपासून दुर्गडी किल्ल्यापर्यंत जाण्यासाठी अर्धा तास लागला. दुर्गडी किल्ल्याच्या आवारातच छान जत्रा भरली होती. गर्दीतून वाट काढत काढत प्रवेशद्वारापर्यंत आम्ही पोहोचलो. प्रवेशद्वारासमोरच हनुमंताची भव्य अशी मूर्ती उभारली होती. मग काय, दर्शन घेतलं आणि निघालो. दुर्गडी किल्ल्याकडे जाणाऱ्या पायऱ्या सुशोभित केल्या होत्या. आजूबाजूच्या भिंतीही अगदी सुशोभित केल्या होत्या आणि हे सगळं पाहून खूप छान वाटलं. थोड्या वेळासाठी वाटलं की आता शिवाजी महाराजांचं दर्शन सुद्धा होणार. भर दुपारची वेळ होती तरी सुद्धा भाविकांची खूप गर्दी होती. ठिकठिकाणी शिवाजी महाराजांची कलाकृती उभारली होती आणि या सर्व कलाकृती पाहून महाराजांची पुन्हा पुन्हा आठवण येत होती. गडाच्या पायऱ्या चढून आम्ही वरती आलो आणि पाहिलं तर काय, भाविकांच्या रांगा लागल्या होत्या दर्शनासाठी. आणि हे सगळं कॅमेरामध्ये टिपता टिपता माझ्या मैत्रिणींचा मला ग्रुप दिसला. मग काय, आणखीनच आनंद झाला. साधारणतः 1 तास आम्ही रांगेमध्ये उभे होतो. गडावरची प्रसन्नता, आनंद, उत्साह पाहून रांगेमध्ये आम्ही किती वेळ उभे होतो याची आम्हाला थोडीही जाणीव झाली नाही. आणि अशा प्रकारे रांगेतून वाट काढत काढत आम्ही मंदिरापर्यंत येऊन पोहोचलो. दुर्गा मातेचे मंदिरही अगदी सुशोभित केले होते. भजनाचा कार्यक्रम चालू होता तिथे आणि सुंदर सुंदर देवींच्या मूर्त्या सजवल्या होत्या. मातेचं मंदिरही फुलांनी सुशोभित केले होते. थोड्या वेळातच आम्हीही देवीच्या गाभाऱ्यापर्यंत जाऊन पोहोचलो. गाभाराही अगदी सुशोभित केला होता आणि ती प्रसन्नता, पावित्र्य, काही वेगळाच अनुभव होता तो. मनोभावे देवीचे दर्शन घेतले आणि गडाच्या पायऱ्या उतरू लागलो. गडाच्या पायऱ्या उतरताना मनात विचार आले, महाराज, तुम्ही नसताना एवढा आनंद आणि उत्साह गडावर साजरा केला जातो, तर जेव्हा तुम्ही असाल तेव्हाचा उत्साह म्हणजे आम्ही कल्पनाही करू शकत नाही. पण एक सांगू मित्रांनो, गडावर गेल्यानंतर आणि तिथलं ते वातावरण पाहिल्यानंतर महाराजांची कुठेही कमी भासली नाही. प्रत्येक कलाकृतीतून शिवाजी महाराजांची क्षणोक्षणी आठवण येत होती. खरंच महाराज, हे सगळं पाहण्यासाठी, हे दिव्य रूप, भव्य रूप, हा उत्साह पाहण्यासाठी तुम्ही असायला हवं होतं इथे. आणि असा विचार करत करत प्रवेशद्वाराच्या बाहेर निघालो. प्रवेशद्वाराबाहेर जत्रा भरली होती आणि मग काय, आम्ही सुद्धा थोडीफार शॉपिंग केली. कोणी बांगड्या घेतल्या, कोणी कुंकू घेतलं. आणि अशा प्रकारे मातेचं दर्शन, तो दुर्गडी किल्ला, हे सगळं पाहत पाहत आम्ही परतीचा प्रवास सुरू केला. तर हा मिनी व्लॉग तुम्हाला कसा वाटला हे मला कमेंटमध्ये नक्कीच सांगा.